आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नये। मी तुम्हाला शब्द देते, नाही येणार त्या तुमच्या समोर। मी घेईन सगळं सांभाळून। भात वाढ नाही नको, अहो थोडासा नाही नको। ज्यांच्यामुळे आमच्या वडिलांची ही अवस्था झाली, त्यांचा उल्लेख निघाल्यावर आमच्या घशाखाली घास तरी उतरेल का? असं जेवण अर्धवट देवा, देवा मला माफ कर। मी पुन्हा पुन्हा तोच विषय काढून यांना खूप त्रास देते, पण आता हे शेवटचं, ते माझ्या विश्वासाठी। सिद्धू, ए अवलक्षणे, सिद्धू, काय रे? मी तुला सांगते, संपत हिना हा डाव बरोबर साधलेला आहे। कारण सिद्धूला आपण पक्षातून काढून टाकले, त्याला आपण पैसे देणं बंद केले, त्यामुळे हिचं पित्त खवळलेलं असणार। सिद्धूला आता आपल्याकडून काही एक मिळत नाही, तेव्हा आता सिद्धूकडून हिला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही, हे कळालं असेल। आणि म्हणूनच हिनं डाव साधले आपल्यावर। बस हे काय आले? हाय काय बोलणार आहेस तू? हे बघ आजी, मला यावरती अजिबात कुठलंही मत मांडायचं नाही, कारण आम्ही दोघं काहीही बोललो तरी तू दोष आम्हालाच देणार हे कळलंय आम्हाला। आणि किती वेळा समजायचं तुला? आता काय समजावून सांगणार आहेस तू मला? काय समजावून सांगणार आहेस? ही तुमची थेरक? अरे दही हंडीच्या कार्यक्रमात तू हिला मित्र म्हणून काय बोलतोयस? आणि ही अरे सार्वजनिक ठिकाणी दही हंडीच्या कार्यक्रमात ऐन वेळेला काय येते आणि स्वतःच्याच नवऱ्याला मित्राच्या नावाने काय हाका मारते? वा, तुम्हाला एवढ्याही अकला नव्हत्या? तो कार्यक्रम पक्षाचा होता, सार्वजनिक ठिकाण होतं, तुमची स्वतःची खोली नव्हती, पण तुम्हाला त्याची चाड नाही, लाज नाही। सिद्धू, अरे या पेपर मध्ये ही तुमची जोडी आवडलेली जी लोक आहेत ना, तीच लोक तुमच्या माघारी तुमची चेष्टा करतायत, हिणवतायत, हसतायत तुमच्यावर। पण तुम्हाला त्याची कुठे जाणीव आहे? तुम्हाला ते कळतच नाही आपण काय वागलं पाहिजे, काय नको। पण या तुमच्या वागण्यामुळं अख्खे गाडे पाटील कुटुंबावर अख्खं साठवड हसत चाललेलं आहे। कारण संपतचा मुलगा आणि त्याची बायको दहीहंडी सारख्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नको नको ते रंग उधळतायत। अरे सिद्धू, तुम्हीच लोकांनी आपलीच इज्जत चव्हाट्यावर मांडायला लागल्यावर कोण निवडून देणार आहे माझ्या संपतला निवडणुकीत? हो का? मग गोकुळ अष्टमीच्या दिवशी जेव्हा पक्षाच्या बायका घरी आल्या होत्या तेव्हा तर तू भावना मॅडमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस। उगाच गरज नसताना त्यांच्या मित्राचा विषय करून काढलास, तेव्हा कुठे गेली होती काळजी? सिद्धू, तू आजीला उलट प्रश्न विचारतोस? तुझी हिम्मत खूप वाढली आहे। अरे मी आजपर्यंत कधीच आईला उलट प्रश्न नाही विचारले। अहो तिथेच चुकलात तुम्ही आणि घरातले सगळेच। आजीला जर आपण वेळेत बोललो असतो तर आज ही वेळ आलीच नसती। सिद्धिराज, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा। आजी, काका, अहो हे पेपर मध्ये जे छापून आलंय ना, ते आम्हालाही कळल्यावर आम्हाला आवडलं नव्हतं। खरं तर पक्षाच्या कार्यक्रमाच्या विषयी लिहिण्याऐवजी त्यांनी आमच्या विषयी लिहिलं, हे खरंच नाही आवडलं आम्हाला दोघांनाही। अवलक्षणे, स्वतःचं थोबाड बंद कर।
अरे तुझ्यापेक्षा तो सरला बरा, निदान तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरी रंग बदलतोय, पण तू त्या सिद्धूला आमच्यापासून तोडण्यासाठी स्वतःचे रंग बदलत असतेस नेहमी. आजी सिद्धू, गप्प बसायचं, माझं अजून बोलणं संपलेलं नाहीये. आणि तुला काय वाटलं, माझ्यापेक्षा वरच्या आवाजानं बोललास म्हणजे मी गप्प बसेन? बघ, फार बरं झालं रे, पक्षाचा चेहरा अधिराजला बनवला असते. नाहीतर आपण निवडणुका होण्या अगोदरच हरलो असतो. ही अवलक्षणा तर आपल्या घराची वाट लावायला आलेलीच आहे. पण माझा सिद्धू, बायको आल्यावर इतका बदललास, तुला कशाची म्हणून चाड राहिली नाही? बस झाला आजी तुझं, मी खूप ऐकून घेतलंय असं तुझं. पण सिद्धू, पुढे आता. नाही आई, हे काय चाललंय आपल्या घरात? रोज उठून कोण ना कोणतरी माझ्या बायकोवर आरोप करत असतात, की काय गप्प बसू? अगं रोज भांडणं, रोज तमाशे, काय चाललंय? ही आजी वाटेल ते बोलते भावना मॅडम, मी काय गप्प बसणार आहे? मी गप्प बसणार नाही. मग सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची, नीट ऐक. आणि आजी तू तर स्पेशली नीट ऐकच. ज्या गोष्टीमुळे तू आज इतका तमाशा करतेस ना, त्याच गोष्टीचा फायदा आपल्या पक्षाला होणार आणि 1000% होणार. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की राजकारणातला माझा अंदाज आजवर कधीच चुकला नाहीये आणि यावेळी नाही चुकणार. आणि तेव्हा तुम्हा सगळ्यांना तुमच्या वागण्याचा पश्चात्ताप होईल. एक दिवस तुमच्यात एक फूट पाडून तुम्हाला वेगळं केल्याशिवाय राहणार नाही मी. हा या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलचा शब्द आहे. लक्ष्मी निवास